नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुगाच्या डाळीचे धिरडे तयार करणार आहोत. त्यासाठी 1 ते 1.5 वाटी डाळ मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती. छान अशी आपली डाळ भिजलेली आहे. आता 2 ते 3 पाण्याने आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया. आता एका बाउलवर मी चाळण ठेवणार आहे आणि चाळणीमध्ये ही डाळ काढून घेणार आहे, जेणेकरून डाळीतलं सर्व पाणी निथळून जाईल. दहा मिनिटानंतर डाळीतलं सर्व पाणी निघालं की आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ काढून घेऊया आणि झाकण लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथं जर तुम्हाला 2-3 चमचे पाणी गरज वाटली तर पाणी टाकून घ्या आणि एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घ्या. आपली आता वाटलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आणि मिक्सरच्या भांड्यात पाववाटी पाणी टाकून आपण हे पाणी मुगाच्या डाळीच्या मिश्रणात टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. आता आपण काही मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. इथं तुम्हाला हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची असेल तर टाकू शकता. मी ही लहान मुलांच्या डब्यासाठी करत आहे, त्यासाठी मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे. अर्धा चमचा जिरे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 गाजर किसून घेतलेला आहे, ते देखील मी इथं टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मला हे थोडं घट्ट वाटत आहे, त्यासाठी मी इथं पाववाटी पाणी पुन्हा टाकून घेणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे. डोश्याच्या पिठासारखं आपण हे बॅटर तयार करून घेत आहोत. आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवून आपला तवा गरम झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून ब्रशनी सगळीकडे आपण हे तेल पसरवून घेऊया. आणि मुगाच्या डाळीच्या मिश्रणाचे आपण इथे 2 पळी टाकून पळीने मस्त असं पसरवून घेणार आहोत. जास्तही पातळ करायचा नाही, थोडा आपण जाडसरच ठेवणार आहोत. आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण ही क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपण धिरड्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. आणि धिरडे आपण पलटी मारून घेणार आहोत. वाव, एकदम क्रिस्पी असं आपलं धिरडं खालनं भाजलं गेलेलं आहे. दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलं. लहान मुलांच्या डब्याला देत असल्यामुळे मी इथे थोडं चीज खिसून टाकणार आहे. चीज असेल तर चीज टाका, नाहीतर पनीर जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल. आणि आता आपण हे धिरडं दुमडून घेऊया. छान असं आपलं मुगाच्या डाळीचे धिरडे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या मुगाच्या डाळीचे धिरडे तयार झाले आहेत.